नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत पोळ. मी सांगलीचा आहे. मला 2-3 वर्षापूर्वी केस गळतीचा भरपूर प्रॉब्लेम होता आणि हळूहळू 2023पर्यंत म्हणजे पूर्ण हा जो एरिया आहे तो पूर्ण टक्कल पडला होता. माझा मुळात व्यवसाय कंस्ट्रक्शन लाईनमधला असून सारखं साईटवर जाणे, धुळीत फिरणे, त्यामुळं ते जास्त टक्कल पडत गेलं. कारण केसाची काळजी व्यवसायामुळं मला घेता आली नाही. मग मी विचार केला की आपण आता काय केलं पाहिजे, कारण टक्कल पडल्यामुळं आपला कॉन्फिडन्स लेवल खूप लो होतो. मी नेटवर जरा अभ्यास केला, सर्च केला, तर मला नेटवर फॉलिकल हेअर ट्रान्सप्लांट यांचा जरा व्हिडिओ सर्च केले. मला ते बऱ्यापैकी पटले त्यांचे व्हिडिओ. त्यांनी जर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली होती. मग सरांची मी अपॉइंटमेंट घेतली, येऊन भेट घेतली. तर सरांनी मला एकदम सोप्या पद्धतीमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचे काय फायदे असतात ते सर्व समजून सांगितले मला. त्यामुळं माझा कॉन्फिडन्स लेवल थोडा आणखी वाढला की बाबांनो, हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळं आपल्याला काहीच डोक्याचा वगैरे कोणताही त्रास होत नाही, कारण सर्जरी करताना सुद्धा कोणताही त्रास होत नाही आहे. मग ते आम्ही एक डेट घेतली, तारीख घेतली. माझं बिझनेस शेड्यूल असल्यामुळं सरांना सांगितले की माझं बुकिंग घ्या. आत्ता जरा विचार आणखी रात्री आला त्या दिवशी की बाबा आपण बुकिंग तर देऊन आलो आहे, तारीख वगैरे घेतले, हेअर ट्रान्सप्लांट खरोखर करावं का. कारण बाहेर ऐकून सगळं जे मित्र वगैरे मंडळीकडून जर सल्ला घेतला तर म्हणतात आता जे नॅचरली आहे ते तुझं असू दे, त्यात हे नको. मग म्हटलं ठीक आहे. मग सरांनी ज्या दिवशी हेअर ट्रान्सप्लांट डेट होती त्या दिवशी आदल्या दिवशी सरांना फोन केला. सर, मला खूप भीती वाटत आहे हेअर ट्रान्सप्लांट करायची. तर सर म्हणले तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, बिनधास्त राहा आणि हेअर ट्रान्सप्लांट करा. त्यातून मग मी ज्या दिवशी डेट आहे त्या दिवशी आलो. मला सगळी ट्रीटमेंट जे काय आहे ते समजून सांगितली, सगळे हे केलं. मग माझं हेअर ट्रान्सप्लांटची वेळ होती 1. मग 1 वाजता आलो तरी पण मला एकदम असं भीती होती मनात की बाबा आता काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. त्यातून मी सरांनी मला समजून सांगून म्हणले काहीसुद्धा होणार नाही प्रशांत, व्यवस्थित बिंदास राहतो. मग ठीक आहे म्हणलं, चला आता करायचे ठरवले तर बुकिंग दिले, म्हणलं करून घेऊयाच. मग ठीक आहे. मला सरांनी 1 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. तर मला 4 तासात त्यांनी पूर्ण हेअर ट्रान्सप्लांट करून सर्व हे करून मला जनरल रूममध्ये आणून ह्याच्यात सर्व हे केलं, ठेवलं. मग सर म्हणले तुम्हाला आता कसं फील होतंय. तर मी म्हणलो सर, मला लक्षात सुद्धा आलं नाही की तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट कसं केलं. मला सर्व दिसत जाणवत होतं, सगळं हे होत होतं. खरं कोणताही केसाचा म्हणजे हे करताना कोणताही त्रास झालेला नाही, म्हणजे इंजेक्शनचा वगैरे कोणताही असो काहीच त्रास झालेला नाही आहे. मग सरांनी त्या दिवशी मग हेअर ट्रान्सप्लांट केलं. त्याच दिवशी मला सेम डेलाच डिस्चार्ज दिला, सगळं बँडेज वगैरे करून. मग सर म्हणले आता बँडेज वगैरे केले, तुम्ही 2 दिवसांनी बँडेज काढायला या. कारण हे मागला पोर्शन जो असतो ना, तो डोनर एरिया, त्याला बँडेज केलेलं. मग बँडेज केल्यावर आम्ही 2 दिवसांना जरा आराम केला घरी जाऊन. फक्त मला सल्ला दिला 10 दिवस तुम्ही कुठे बाहेर पडू नका. ठीक आहे म्हटलं सर. मग 2 दिवसानं मी बँडेज केलेलं आलो काढायला. सर्व बँडेज वगैरे काढले. मला औषध उपचार वगैरे सगळे लिहून दिले. ते सर म्हणजे 6 महिने तुम्ही फॉलो करा, व्यवस्थित होऊन जाईल, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही जर त्या सरांनी जे सांगितले तसं आम्ही इंजेक्शन्स वगैरे म्हणा काय त्याची ट्रीटमेंट सर्व वेळच्या वेळ घेतले. आता तुम्ही बघतायच माझा रिझल्ट. अगदी व्यवस्थित मला ट्रीटमेंट केली सरांनी आणि त्यांची टीमसुद्धा अनुभवी आणि मार्गदर्शक टीम होती. कुठेही असं जाणवून दिलं नाही की तुम्हाला त्रास होईल असं कोणतेही हे केलेलं नाही आहे. आणि जाधव साहेबांचं जर हॉस्पिटलमध्ये आलं तर स्वच्छता तुम्हाला सगळीकडे व्यवस्थित दिसेल. AC रूम्स आहेत, कारण जो डोनर एरिया असते तिथले जे ग्राफ्स काढलेले असतात ते सेव्ह करण्यासाठी AC रूमची फार आवश्यकता असते. मग ते AC रूम वगैरे एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट केली, काहीसुद्धा असा त्रास झालेला नाही आहे. तुम्ही पण मित्रांनो अजिबात जर टक्कल पडलेला असेल तर तुम्हीसुद्धा अजिबात कोणतीही मनात भीती न बाळगता फॉलिकल हेअर ट्रान्सप्लांटमध्ये जरूर भेट द्या. मी माझ्या रिझल्टची अगदी सॅटिस्फाईड आहे. ठीक आहे, धन्यवाद.